दारू पिण्याच्या आधी जरासं पाठीमागं फिरून पहा. ह्या मायमाऊलीच्या चेहरा डोळ्याच्या समोर आणा. सोन्यासारखे लेकरं, सोन्यासारखे आई वडील बसलेत. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे. बघा त्या मायमाऊलीकडं. गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते. कपाळ तिचं आहे पण कुंकू टिकली तुमच्याकरता लावते. हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालते. पायाचे बोटं तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालते. उभं आयुष्य हाडाचे काढ करते. रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पळला. का? माझ्या मुलीचं शिक्षण मला करायचं. का? माझ्या मुलाचं शिक्षण करायचं, ताईडीचं लग्न करायचं. का बाळ कष्ट करते, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पाळणा करत असते. म्हणून फार प्रेम करत असते गडे ती माय माऊली. म्हणून दारू पिऊ नका, दारू वाईट आहे. सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीनं माझी विनंती आहे. तळमळीने सांगतो माईबाप, दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून दारू सोडा आणि संसार जोडा. दारू ही वाईट आहे गड्या. दारू पिण्याच्या आधी लेकरा बाळाचा विचार करा. माझी विनंती सगळ्यांना. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएंगी. माझ्या यूट्यूबला अनेक कीर्तने मी रोज तळमळीने सांगतो. आमचे जय श्रीराम माऊली बसले समोर, यांना माहिती आहे. शरद पवार माऊली आहेत, श्रीपाल दादा. सगळ्यांना माझी विनंती मायबाप, दारू ही वाईट आहे गड्या. दारू पिऊ नका. मी कीर्तनात तळमळीने सांगणारा महाराज आहे, पाया पडून सांगतो. आज एवढी भयावह परिस्थिती आहे. आज बरेच माणसं दारू पिऊन गाड्या चालवतात, ॲक्सिडेंट होतो आणि मरून जातात. रक्ताच्या थरोळ्यात पडतात रोडच्या बाजूला. अरे दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको. बायकोचा विचार करा. चिमुरडे लहान लहान लेकरं त्यांचा विचार करा. म्हातारी आई घरी बसलेले, म्हातारा बाप घरी बसलेला आहे, त्यांचा विचार करा. म्हणून दारू पिऊन गाड्या चालू नका. रोज ॲक्सिडेंट होत आहे, रोज लोक मरतात. माझी तळमळीनं विनंती, कीर्तनातनं गाडी सावकाश चालवा, जपून चाला. ॲक्सिडेंट दररोज होत आहे. लय दारू पिली साहेब लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाकरता समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. दारू पिण्याच्या आधी जरासं पाठीमागं फिरून पहा. ह्या मायमाऊलीच्या चेहरा डोळ्याच्या समोर आणा. सोन्यासारखे लेकरं, सोन्यासारखे आई वडील बसलेत. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे. बघा त्या मायमाऊलीकडं. गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते. कपाळ तिचं आहे पण कुंकू टिकली तुमच्याकरता लावते. हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालते. पायाचे बोटं तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालते. उभं आयुष्य हाडाचे काढ करते. रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पळला. का? माझ्या मुलीचं शिक्षण मला करायचं. का? माझ्या मुलाचं शिक्षण करायचं, ताईडीचं लग्न करायचं. का बाळ कष्ट करते, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पळणा करत असते. म्हणून फार प्रेम करत असते गडे ती माय माऊली. म्हणून दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीनं माझी विनंती आहे. आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. कैलासवासी चंद्रकांत गणपत पवार नानाचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. आज खऱ्या अर्थाने या परिवाराला विचारा नानाची किंमत काय असते. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय. ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. ज्याला पाय नाहीत त्याला विचारा पायाची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाची खरी किंमत काय. आज सोन्यासारखे दिवस होते. ज्यावेळेस मी फेटा बांधत होतो ना घरी, आदरणीय शरद पवार माऊली म्हटले, महाराज मी एकटा होतो. ढसढसा वडिलाच्या आठवणी रडू लागले, नानाच्या आठवणी रडू लागले. कंठ दाटून आला. सगळं काय आनंदी आनंद आहे, सगळं सुखी समाधानी होतं. वडिलाचं दुःख झालं जाण्याचं. आज चुलते नाही राहिले या जगात. नाना सोडून गेले, आम्हाला पोरक करून गेले. रस्त्याने चालत होते, त्यांना वाटलं झाडे काय हात धरायला गेले, घसरून पडले, धाड दिसे नाही. नानाने डोळे झाकले तर कायमचे डोळे झाकले.
ढसढसा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. आदरणीय श्रीपाल दादा हंबरडा फोनवर रडू लागले. आदरणीय शरद पवार माऊली, दिग्विजय, नातू नाती, सुनबाई सुखी समाधानाने हा परिवार होता. नानाची सेवा केली पाहिजे ते केलं शेवटच्या क्षणापर्यंत. थकले, म्हातारे झाले, पांढरे केस झाले, सुरकुत्या वळल्या, गालाच्या खाचड्या आहे, टोपी आहे, काठी आहे, पाहिजे ती सेवा केली पाठीमागच्या परिवाराने. या काही कमी पडून दिलं नाही. आज त्यांच्या कृपेने सगळं सोन्यासारखे दिवस आहे. पण दुःख या गोष्टीचं वाटतंय की आज नाना या जगात राहिले नाही. नानाच्या आठवणी तुम्हाला फोटोकडे पाहून ढसढसा रडवल्याशिवाय राहणार नाही. मंडळी फार प्रेम करत असतात गड्या माईबाप, म्हणून माझी विनंती आहे, माईबापाची सेवा करा. आज यांना विचारा, या पवार कुटुंबाला आज काय केलेले नाना येतील. फक्त तुम्हाला त्यांच्या आठवणी रडवल्याशिवाय राहणार नाही. लय प्रेम करतात गड्या माईबाप. देवा आमचं आयुष्य कमी केलं असतं, श्रीपालचं आयुष्य कमी केलं असतं, पुतण्याचं शरद आदर पवार माऊलींचं आयुष्य कमी केलं असतं आणि बाबाला दिलं असतं ना. अजून जर बाबा असते ते सोन्यासारखे दिवस पाहण्याकरता फार आनंद झाला असता. देवा पांडुरंगा काय चुकलं रे देवा. आज आम्हाला वडिलाचं छत्र गेलं, चुलत्याचं छत्र गेलं, आठवणी फोटोकड पाहून ढसढसा रडवतात. देवा फार प्रेम करत असतात गड्या. माझी विनंती सगळ्यांना, हे बघा तुमचा माझा बाप बरं का बाबा, कधी अर्ध्यावर डाव सोडून जाईल सांगता येत नाही बरं का. जय श्रीराम माऊली, कधी सोडून जाईल. आपल्याला चांगलं कळालं ना दादा, त्यावेळेस बाप सोडून जातो बरं का. लय प्रेम करतो बाप. ढसढसा आठवणी रडवतात. लहानपणापासून सांभाळ केला. बाप काय असतो ऐका, बाप घराचा पाया असतो. बाप संकटाशी सामना करणारी तलवार असते. बाप संघर्ष करण्याची धार असते. बाप पाठीचा कणा असतो. बाप डोक्यावरची छत्री असते. बाप घराचं छत असतो. बाप हा सामान्य नाही आहे. फक्त आईचे डोळे रडताना दिसतात आपल्याला, पण बापाचं हृदय लेकरा बाळा करता रडत असतं. बरं लय प्रेम करत असतो बाप. यांना विचारा बाप काय आहे. बाप नावाची चादर आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देते. इथं बसलेले बाप आहे. हे दादांनो ऐका, माझ्या दादांनो मी तळमळीने सांगतो, तुमचा बाप बरं का दादा टोमणे देतो बाप. मुलाला बोलतो का नाही, तुम्हाला बोलतो बाप. बाप का बोलतो माहिती का. बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय. हे पळपळ करतो बाप शेतात, एवढे राब कष्ट करतो का रागवतो बाप. बाप का टोमणे देतो माहिती का. बापाला माहितीये आम्ही जगू शकतो, पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित उद्या कोरोनासारखा रोग आला आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या लेकराने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतो. बाप काय असतो ऐका, इकडच्या पेक्षा न विचार, तुम्ही रडाल माय सगळ्या. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलात असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, मुलात जास्त जीव असतो का. मुलगा शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे, पण बापाचा विशेष जीव मुलीमध्ये असतो. ताईंनो तुमचा जन्म झाला, बाप मला माझी लक्ष्मी जन्माला आली, आनंद झाला बापाला. मुलगी चालू लागली, मुलगी बागडू लागली, मुलगी खेळू लागली. मुलीने चालता चालता पाडावं, बापाने उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्याव्या. लय प्रेम करते मुलगी. बापाचंही खूप प्रेम मुलीवरती असतं. मुलगी काळी असते बापाचं. ताईंनो तुमच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे. जोपर्यंत माहेरात तुमची आई आहे आणि माहेरात तुमचा बाप आहे तोपर्यंत तुमच्या जीवनात माहेर आहे. तुम्ही म्हणता महाराज भाऊच आहे नाही का. नाही, आई ते आई असते आणि बाप तो बाप असतो, म्हणून त्यांची सेवा करा. दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, जोपर्यंत माहेरात तुमची आई आहे आणि माहेरात तुमचा ईश्वरासमान बाप आहे तोपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे. एकदा गेले ना जाऊ वाटत नाही माहेरात. विचारा यांना, नाही जाऊ वाटत. त्यांच्या आठवणी ढसढसा रडवतात. इथं बऱ्याच अशा माय माऊली डोळ्यात पाणी येईल, ताई तुम्ही रडाल. जाऊ वाटत नाही माहेरात का. आई नाही राहिली, बाप नाही राहिला. हक्काचा चंबला सोडण्याचा उमरा कायमचा निघून गेला जीवनात. जीवन वनासी पानासी झालं.
जाऊ वाटत नाही माहेरात. इथं बऱ्याच माय मावल्या आहेत, माहेरात जाऊ वाटत नाही साहेब. का माहिती आहे का, माहेरात गेलं ना असं पोटात तोडलं जातं. फोटोकडं पाहिलं का कंठ दाटून येतो, उर भरून येतो. का आई नाही राहिली आणि सोन्यासारखा बाप नाही राहिला, नाना नाही राहिले, दादा नाही राहिले, पप्पा नाही राहिले, भाऊ नाही राहिले. आठवणी ढसढसा रडत असतात. लय प्रेम करतो बाप. मुलीचं लग्न जमलं आयुष्यात पहिल्यांदा रडतो, मुलीच्या लग्नाच्या दिवशी दुसऱ्यांदा रडतो आणि तिसऱ्यांदा रडतो. पोटचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो, त्या दिवशी ढसढसा बाप रडत असतो. माझ्या ताईनं तुमचं लग्न जमतं ना, त्या दिवशी एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो तुमच्याकरता, उपाशी पोटी झोपतो. दुसऱ्यांदा रडतो तुमच्या लग्नाच्या दिवशी आणि तिसऱ्यांदा रडतो पोटचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो. त्या बापाला वाटतं काय पराभव आहे, ढसढसा आयुष्यात तिसऱ्यांदा बाप रडत असतो. लय प्रेम करतो बाप. सगळ्या लोकांनी आईचं वर्णन केलंय. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई बाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा. आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव जिच्यामध्ये तिला आई म्हणतात. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, पण बाबा आई विना भिकारी. म्हणून माझी पोट तिडकीना विनंती, पाया पडून विनंती आहे. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया सेवे से कीर शरीरे लोण कीजे. त्या मायबापाची सेवा करा, का आई कमी पडणार नाही. इथं बरेच असे माणसं यांची तक्रार आहे, महाराज आमचा बाप आहे ना लय तापड स्वभावाचा आहे, आमचा बाप लय रागीट आहे, निष्ठुर आहे आमचा बाप. पण ऐका माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, नारळ घ्या तुम्ही. नारळ दिसायला कडक आहे, पण फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी देणारा बाप असतं. बरं, बाप कठीण काळजाचा दिसतो, पण त्याचं हृदय हे पाजरत असतं. लेकरा करता, मुला करता, मुली करता लय प्रेम करत असतो बाप. ऐका शाळेमध्ये सुद्धा आईचं वर्णन आलंय आम्हाला. साने गुरुजींनी श्यामची आई शिकवली दादा, बरं का महाराज. आईवरती कविता आल्या, आईवरती सेमिनार आल्या, आईवरती निबंध आलं. पण इथं बसलेला जो बाप आहे ना, हा तर पडद्यावरचा कलाकार आहे. आईला रडता येत तर बापाला रडता येत नाही. ऐका आईचं गुणगान, आईचे गोडवे सगळ्यांनीच गायलं, पण बाप काय असतो, नानाचं जीवन काय असतं. ऐका मंडळी, देवकीचं वर्णन आपण करतो, यशोदा मैयाचं वर्णन करतो, पण ऐका स्वतःचा मुलगा कृष्ण परमात्मा पाठीमध्ये घेतलं वसुदेवाने आणि यमुना माच्याच्या डोहातून धो पाऊस चालू आहे, या कडीहून त्या कडीला नेण्याकरता नाकात तोंडात पाणी गेलेला वसुदेव नावाचा बाप आपण विसरता कामा नाही मंडळी. आपण म्हणतो कौशल्याचा राम, बाई कौशल्याचा राम, पण अंत समायाला राजा दशरथाला भिंतीकडे पाहून पुत्र पुत्र योगात मारावं लागलं. तो राजा दशरथ विसरता कामा नाही मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजाला जिजाई साहेबांनी घडवलं, इतिहासाच्या रामायणाच्या कथा धडे शिकवले, शिकवण दिली. पण ऐका स्वतःचे स्वराज्य बळकट होण्याकरता कर्नाटक प्रांतात हातापायात बेड्या पडलेल्या शहाजी राजाचा त्याग विसरता कामा नये मंडळी. बापले आकाशाच्या उंचीचा आहे. इथं एवढे मंडळी बसलेत ना, इथं बसलेल्यापैकी ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचार बापाचं दुःख काय असतं. आणि इथं बसलेल्यापैकी आई ज्यांची या जगात नाही त्यांना विचार आईचं दुःख काय असतं. लय प्रेम करतातच गड्या मायबाप. तुकोबारा वर्णन करतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळूनिया, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडी वागुने भार खांदी. बाप फार प्रेम करत असतो. आज कैलासवासी चंद्रकांत गणपत पवार नानाचं प्रथम पुण्यस्मरण आहे. देवाकडे पांडुरंगाकडे हात जोडून विनंती करतो, देवा नानाच्या जाण्यानं या पवार परिवाराला फार मोठं दुःख झालं वडिलाच्या जाण्याने. या दुःखातून पेलण्याकरता यांना उदंड शक्ती जे सदैच्या पांडुरंगाकडे व्यक्त करतो आणि एक स्वाभिमानाने बोलतो, शरद माऊली एवढा सोहळा पाहिल्याच्या नंतर नाना तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये हा पवार परिवार खूप आयुष्य सुखाने, समाधानाने आणि शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. एकदा बाप गेला ना, बापाच्या आठवणी रडत असतात. सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्या मीडियावाल्यांनी पत्रकारांनी विचारलंय, बोले सचिनजी बाप काय तुम्हाला सांगतो, आज भारतरत्न पुरस्कार मिळाला, तुमच्या जीवनात आनंदाचा क्षण आहे, 2 शब्द बोला. सचिन तेंडुलकरच्या डोळ्याला धारा लागली बरं का. सचिन तेंडुलकर का रडताय?
आज एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला, पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता. त्याला बाप म्हणतात मंडळी. लय प्रेम करत असतो बाप. धर्मवीर चित्रपट आपण पाहिला, संभाजी राजांना साकडण्यानं असं बांधलेलं आहे, कवी कलश सोबत आहे. कवी कलशानं असा हात लावला, संभाजी राजाच्या डोळ्यात पाणी आलं. का रडताय? सांगितलं, मला शत्रूने कैद केलं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत नाही, दुश्मनाने कैद केलं म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत नाही. मग का रडताय? संभाजीराजांनी दिलेलं उत्तर हृदयामध्ये कोरून ठेवणं एवढं मोठं आहे. संभाजीराजे म्हणतात, आज माझा बाप जर जिवंत असता तर माझ्या वडिलांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून सोडवलं असतं. बाप गेला, जीवनातला आधार निघून गेला मंडळी. म्हणून बापाची सेवा करा. बाप आकाशाच्या उंचीचा आहे. माझी विनंती आहे, या मुली आल्यात ना कीर्तनाला, माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, मी धर्माचा भव्य नात्याने सांगतो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे मुंबईला शहरात करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्याची बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधी करू नका. ही सदैच्छा व्यक्त करतो आणि झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा श्रोते मायबापाच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. ज्या साधू संतांनी हा मार्ग दाखिला त्या साधू संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर